मुंबईत लोकलचा दरवाजा लावण्यावरून वाद झाला आणि चाकू हल्ल्यामध्ये तरुणाचा जीव गेला। ही भीषण घटना घडली आहे 23 जूनच्या रात्री। मुंबईच्या पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते नालासोपारा लोकलमध्ये हा सगळा प्रकार घडला। घटनेची दृश्य इतकी भीषण आहेत की दाखवताही येऊ शकत नाही। फक्त दरवाजा लावण्याच्या वादातून इतकं टोकाचं पाऊल का उचललं गेलं, नेमकी काय घटना घडली आणि पोलिसांनी या प्रकरणात काय कारवाई केली आहे, सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी मोरेश्वर आणि तुम्ही पाहताय लोकमत मुंबई। मुंबईत 23 जूनच्या रात्रीपासून पावसाची संततधार सुरू झाली। बऱ्याच कालावधीपासून पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या मुंबईकरांना पावसाच्या हजेरीनं सुखावणारं वातावरण मिळालं। पण याच पावसाच्या पाण्याच्या मुद्द्यावरून वाद होऊन एखाद्याचा जीव जाऊ शकतो असा धक्कादायक प्रकार मुंबईच्या लोकलमध्ये घडला। रात्री 10 वाजता चर्चगेट ते नालासोपारा फास्ट लोकलमध्ये मयंक लोहार नावाचा 22 वर्षांचा तरुण प्रवास करत होता। पाऊस सुरू असल्यानं पावसाचं पाणी लोकलच्या दरवाजातून आत येत होतं। आता पावसात लोकलच्या दरवाजातून पावसाची झड लागणं हा काही नव्यानं सुरू झालेला प्रकार नाही। पावसाची झड लागली की दरवाजात उभ्या असणाऱ्या आणि दरवाजा जवळच्या सीटवरती पाणी येणं साहजिक असतं। लोकल 10:40 अंधेरी स्टेशनला आली। अंधेरी स्थानकामध्ये आरोपी इसम लोकलमध्ये चढला। त्याचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलंय। पावसाचं पाणी लोकलच्या दरवाजातून आत येत असल्यानं दरवाजा लावण्यावरून शेजारी उभ्या असलेल्या आरोपी इसमासोबत मयंकचा वाद झाला। सुरुवातीला डब्यातील इतर प्रवाशांनी वाद सोडवण्याचा प्रयत्न केला, पण बोरिवली स्थानक येईपर्यंत वाद वाढतच गेला आणि वादाचं रूपांतर हाणामारीत झालं। त्या माणसानं त्याच्याजवळील बॅगेतून चाकू काढत मयंकवरती सपासप वार केले। मयंक जागीच कोसळला आणि रक्ताचा सडा पडला। डब्यातील इतर प्रवासीही या प्रकारानं पुरते घाबरले। एकच खळबळ उडाली। एकानं आरोपीची ओळख पटावी म्हणून कसंबसं मोबाईलमध्ये आरोपीचा व्हिडिओ रेकॉर्ड केला। तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होतोय। व्हिडिओ इतका भयंकर आहे की ती दृश्य दाखवताही येऊ शकत नाहीत। एकानं लोकलची चेनही खेचली। पुढे लोकल बोरिवली स्थानकात पूर्णपणे थांबण्याआधीच आरोपी धावत्या लोकलमधून उतरून पळून गेला। मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यानं मयंकचा जागीच मृत्यू झाला होता। या भयंकर कृत्यानंतर आरोपी बोरिवली स्थानकाबाहेर अगदी खुशालपणे बाहेर पडताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येतोय। या घटनेची दखल घेत पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला असून त्यासाठी 7 पथकं तयार केली आहेत। गोरेगाव ते कांदिवली या दरम्यान यातील मिडलच्या फर्स्ट क्लास डब्यामध्ये 2 प्रवाशांमध्ये दरवाजा बंद करण्यावरून, पावसाचं पाणी येते या दरवाजा बंद करण्यावरून वाद झाला आणि त्या वादाचं पर्यवसन यातील संशयित आरोपीने यातील मयत इसम जो मयांक रमेश लोहार आहे त्याच्यावर चाकूने वार करून त्याचा खून केला आहे। त्या अनुषंगानं बोरिवली रेल्वे पोलीस स्टेशन इथे गुन्हा क्रमांक 630/26 कलम 103(1) अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे। गुन्हा दाखल केल्यानंतर माननीय पोलीस आयुक्त सो राकेश कलासागर सर आणि माननीय पोलीस उपायुक्त DCP वेब झोन श्रीमती ठाकरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याच्या तपासासाठी 7 टीम तयार केल्या असून त्या अनुषंगाने गुन्ह्याचा तपास चालू आहे। यातील संशयित आयडेंटिफाय झाला असून त्यास अरेस्ट करणे बाकी आहे। या गंभीर प्रकारानंतर लोकल प्रवासातील प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवरती आलाय। एक प्रवासी एखाद्यावर चाकूनं वार करून थेट स्थानकातून सहजपणे पळून जातो, याचं गांभीर्य लक्षात घेण्यासारखं आहे। बरोबर 6 महिन्यांपूर्वी 24 जानेवारी रोजी मालाड स्थानकामध्ये अशाच एका किरकोळ वादातून प्राध्यापकाची चाकू भोसकून हत्या करण्यात आली होती। त्या घटनेवेळी लोकलमध्ये होणाऱ्या किरकोळ वादाच्या घटनांचं असं भयंकर गुन्ह्यात रूपांतर होण्याचा प्रकार ऐरणीवर आला होता। आता 6 महिन्यांनी पुन्हा एकदा अशाच एका किरकोळ वादातून खून झाला। फक्त दरवाजा लावण्यावरून झालेल्या वादात एखाद्या तरुण मुलाचा जीव जाणं अतिशय दुर्दैवी म्हणावं लागेल। त्यामुळे लोकल प्रवासात समोरचा व्यक्ती कोणत्या मानसिकतेत आहे याचा अंदाज लावणं अत्यंत कठीण बनलंय। क्षुल्लक गोष्टींवरचे वादही हाणामारीपर्यंत पोहोचत आहेत। यामागची कारणं शोधली गेली पाहिजेत, नाहीतर हे असे प्रकार यापुढेही असेच घडताना पाहायला मिळतील आणि निरपराध लोकांचे जीव जात राहतील, तेही अगदी क्षुल्लक कारणातून। तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून सांगा। मुंबईशी निगडीत बातम्या अपडेटसाठी लोकमत मुंबईचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, Facebook, Insta पेज फॉलो करा। धन्यवाद।